शेतकऱ्यांना नुकसानापोटी मदत देण्यासाठी 689,52,61,00,000 रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। जवळपास 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप झालेले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिला टप्पा विस्तार झालेला आहे, तर आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप होत आहे। कारण कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांना आज सकाळपासून निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000 रुपये, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 30,000 रुपये, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 40,000 रुपये आणि काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना हा पीक विमा एकंदरीत 3 वर्षांचा आहे, म्हणजेच यामध्ये 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांचा हा पीक विमा एकत्रितपणे वाटप होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना 2022 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळाले नव्हते, 23 मध्ये सुद्धा भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते आणि 24 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन शेतकरी बांधवांना 24 मध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर विस्तार झालेला आहे आणि आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे आणि उद्या तिसरा टप्पा वाटप होणार आहे। एकंदरीत या 3 दिवसांमध्ये या पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना पीक विम्याची वाट पाहत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील। म्हणजे शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं असेल, पिकांमध्ये पाणी साचलेलं असेल, पिके खराब झालेली असतील, पिकांना काही रोगराई झालेला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कधी पण या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तुमच्या पिकांचे पंचनामे केलेले असतील किंवा पिकांची नोंदणी ई पीक पाणी या पोर्टलवरती केलेले असेल तर तुम्हाला 100 आणि 100% या पीक विम्याचे पैसे आज विस्तार सुद्धा होणार आहेत। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी पीक विम्याची प्रतीक्षा संपणार आहे, परंतु ही पीक विम्याची प्रतीक्षा फक्त 1 वर्षांची संपणार नाही, तर एकत्रितपणे 3 वर्षांच्या पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हेक्टरी जास्त प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होत आहे आणि कोणत्या पिकांसाठी किती पीक विमा वाटप होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी बघणार आहोत, त्यानंतर लगेच कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील याची माहिती सुद्धा सांगत आहे। कारण शेतकरी बांधवांना कालच आपल्या राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, बघा त्यांना मामा म्हटलं जातं, म्हणजेच दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। जिल्ह्यानुसार याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून विस्तार करण्यास सुरुवात झालेली आहे।
आहे। भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकासाठी, कापूस पिकासाठी, तूर पीक असेल, मूग असेल, हळद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कापूस असेल, अशा पिकांचं नुकसान झालेलं होतं। तर अशा पिकांसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। उर्वरित पिकांना सुद्धा जास्त पीक विमा मिळत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो एकंदरीत 50 पिकांचा पीक विमा या ठिकाणी वाटप होत आहे। त्यामुळे या 50 पिकांपैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल, तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड केलेली असेल आणि त्या पिकाचं अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। एकंदरीत तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाहू शकता तालुकानिहाय पीक विमा रक्कम जाहीर। या ठिकाणी 75% पीक विमा यादी वर्ष 2024 32 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। बघा कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मूग, मका, त्यासोबत उडीद, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, कारळे, कापूस, कांदा, त्यानंतरच कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी अशा पिकांसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। या ठिकाणी पाहू शकता 2022 मध्ये डायरेक्ट पिके झोपलेली होती, राज्यामध्ये ढगफुटी पाऊस पडलेला होता। 2025 मध्ये सुद्धा मोठ्या पावसामुळे भयंकर नुकसान झालेलं आहे। त्यामुळे 2025 चा पीक विमा सुद्धा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना या 2025 चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, या पीक विम्याचा अर्ज तुम्ही अजून केलेला नसेल किंवा केलेला असेल तर तुमचा अर्ज पात्र ठरलेला आहे का, तुम्हाला किती पर्सेंटेज वाईज या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहोत। परंतु सर्वात अगोदर बघून घेऊयात की 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांचा पीक विमा आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। जे शेतकरी बांधव या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। म्हणजे या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो ज्या नागरिकांच्या नावाने शेतजमीन नव्हती, ज्या नागरिकांकडे शेतजमीन नव्हती, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा अर्ज केलेला आहे, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी सुद्धा पीक विम्याचे पैसे लाटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव पीक विम्याचे खरोखर लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तार होत आहे। सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। बघा पीक विमा वाटप सुरू 2024 मंडळ न्याय संपूर्ण यादी पहा। बघा क्रॉप इन्शुरन्स या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व पिकांचा पीक विमा वाटप होत आहे। त्यामुळे 22, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये तुमच्या कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असू द्या तरी पण तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। कारण आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मागील 3 वर्षांच्या पीक विम्याचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा या ठिकाणी पाहू शकता तालुकानिहाय शेतकरी बांधवांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, बँकांनुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो आता काळजी करायची गरज नाही। होय तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे, आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। थेट स्क्रीनवरती बघा या ठिकाणी पाहू शकता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत याची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे 1 मिनिट हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून शेतकरी बांधवांनो तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। परंतु शेतकरी बांधवांना फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, पीक विम्यासाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पीक विम्याचे पैसे वाटप होतील। परंतु जर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत आणि वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती
माहिती म्हणजे जिल्ह्यानुसार बँकानुसार या ठिकाणी बघत आहोत। त्यामुळे तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिली नाही आणि जे महत्त्वाची कामे करायला सांगितलेली होते ती कामे अगोदरपासून केलेली नसतील तर या ठिकाणी सर्वांना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमण्यासाठी अडथळा येऊ शकतो। म्हणजे सर्वांना पीक विम्याचे पैसे वाटप होऊन जातील, फक्त तुम्हीच या पीक विम्यापासून वंचित राहू शकता। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांना महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या भारताचे म्हणजेच केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित करण्यात आलेला होता। या पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळाले। आता या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरित होत आहे। आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्ही पीक विम्याचा अर्ज 22, 23, 24 या वर्षांच्या कालावधीमध्ये केलेले असेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण जिल्ह्यानुसार बँकांची यादी बघून घेऊया, जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदरचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा या परभणी जिल्ह्यामध्ये 22, 23 आणि 24 म्हणजे 2022, 2023, 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता। या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारे वाहत होते, त्यामुळे काही पिके झोपलेली होती। म्हणजेच एकंदरीत भरपूर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना या परभणी जिल्ह्याला सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यातील असतील त्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे वाटप होतील। अन्यथा जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी पैसे येण्यासाठी अडथळा येऊ शकतो। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा या बीड जिल्ह्यामध्ये 2025च्या पावसामुळे सुद्धा हाहाकार उडालेला होता। काही ठिकाणी ढगफुटी पाऊस पाहायला मिळाला, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळालेला आहे। परंतु 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला होता। काही ठिकाणी मोसमी वारे वाहिलेले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। म्हणजेच खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारे वाहिल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यामुळे परभणी जिल्ह्यामधील 4 लाख शेतकरी बांधवांना, बीड जिल्ह्यामधील 8 लाख शेतकरी बांधवांना, त्यासोबत शेतकरी बांधवांनो जालना जिल्हा। बघा या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, त्यामुळे जालना जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जालना जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोला जिल्हा। बघा या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेले होते, मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होते, त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांना पुढचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा। बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी या पीक विम्याचे पैसे वाटप होऊ शकतात। त्यासोबत शेतकरी बांधवांना बघा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पीक विम्याचे पैसे जास्त वाटप होणार नाही, कारण अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही। याच्यामधील फक्त काही तालुके पात्र ठरतात, सरसगट अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व तालुके या ठिकाणी पात्र ठरत नाहीत। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामधील काही भागांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्यासोबत यवतमाळ, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। जे शेतकरी बांधव या प्रमुख जिल्ह्यामधील असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। बघा या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी बघितली, आता तुम्हाला बँकांची यादी सांगत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, म्हणजे शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांचा जिल्हा असेल तरी पण त्यांना पैसे मिळणार नाहीत, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या पीक विम्यासाठी काही नियम लावण्यात आलेले आहेत, काही महत्त्वाची कामे करायला सांगितले होते। जर तुम्ही नियमांचं पालन करत असाल, कामे केलेले असाल तर या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो बँकांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवतो। बघा यामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC बँक, IDBI बँक, HDFC बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक अशा सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही। बघा शेतकरी बांधवांना आता आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर पद्धतीने बघितली आहेत। आता तुम्ही कोणकोणती कामे केलेली असावेत आणि कोणकोणती कामे केल्यानंतरच पैसे वाटप होणार आहेत, तर ते संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी
तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यामुळे या याद्या पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो। आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक असायला पाहिजे, कारण या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांना जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे सध्याच्या स्थितीला आपलं बँक खातं सुरळीतपणे सुरू आहे का, बँक खात्याची KYC केलेली आहे का, अशा सर्व गोष्टी तपासायच्या आहेत। अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो। बघा शेतकरी बांधवांना, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरित होण्याबाबत दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पहिला टप्पा वितरित झालेला आहे। पहिल्या टप्प्यामधील ज्या जिल्ह्यांना पैसे वाटप झाले नसतील त्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप